देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. मावळ लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या देखील जनसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे. खालापूर तालुक्यातील नढाळ चौक श्री पंचायतन मंदिर येथे पनवेल, उरण, कर्जत, खालापूर येथील ज्येष्ठ शिवसैनिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्यांनी आपली संपूर्ण हयात शिवसेनेमध्ये एकनिष्ठ व प्रामाणिकपणे घालवली अशा ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात शिवसेनेला पुढे घेऊन जाण्यासाठी व शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य, आपली साथ ही महत्त्वाची ठरणार आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून मशाल या चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतदान करून शिवसेनेला विजयी मिळवून द्या. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून मशाल या चिन्हावर मतदान करून शिवसेनेला विजयी करा. या मेळाव्याला शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, नवीनदादा घाटवट, खालापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, नंदकुमार पाटील, मारुती खाने, संपर्क प्रमुख अनिल शेठ पिंगळे, उत्तम शेठ भोईर, खोपोली शहर शिवसेनेच्या अनिता पाटील, महिला विभाग प्रमुख सद्गुण पाटील, प्रीती कडव, माजी सरपंच दीपिका तांडेल, भाग्यश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेच्या बाबतीत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत, शिवसैनिकच्या बाबतीमध्ये जे तुम्ही काम केलंय त्या कामाचं मूल्यमापन आजपर्यंत कुणीच करू शकणार नाही. कारण ते जे तुम्ही केले ते आम्ही करू शकतो. तुम्ही ज्या पद्धतीनं शिवसेना वाढवली त्या पद्धतीनं आम्हाला करता येणार नाही हे मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो. कारण की ज्या पद्धतीनं त्या टायमिंगला म्हणजे ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेबांच्या वेळेस म्हणजे एक मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी, मराठी माणसाला सन्मान मिळवण्यासाठी, मुंबईमधल्या मराठी माणसाला त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला एक सन्मान मिळावा त्या दृष्टिकोनातून शिवसेनेची स्थापना झाली. आणि शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही काम केलं हे काम म्हणजे अगण्य आहे. हे काम तसं परत होणे नाही आणि ते टिकवण्यासाठी आता शिवसेनेच्या मध्ये कितीतरी आघात तुम्ही लोकांनी बघितले. अगदी सुरुवातीपासून काही लोक म्हणजे किती लोकांनी म्हणजे आपल्या शिवसेनेला असं रचके काढले. काही म्हणजे कधी राणे गेले, कधी भुजबळ गेले, त्याच्यानंतर हे गद्दार गेले. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांनी डोळ्याने बघितले आणि एवढे आघात होऊन सुद्धा तुम्ही शिवसेनेसाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांसाठी आपण शिवसेनेमध्ये राहिलेला. तर मी एवढंच सांगेन की जो सन्मान किंवा जे तुम्ही जे केलंय त्याचं फळ आम्ही देण्यासाठी आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी भरपूर आहेत. आणि जी जबाबदारी तुम्ही आमच्यावरती टाकाल ती जबाबदारी निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू. शिवसेनेला पुढे नेण्यासाठी, शिवसेनेचे विचार पुढे नेण्यासाठी, शिवसेनेच्या जो प्रोग्राम आहे तो पुढे नेण्यासाठी आणि जे शिवसेनेचं धोरण आहे मराठी माणसाला सन्मान मिळाला पाहिजे, मराठी माणसाला ताकद मिळाली पाहिजे त्यासाठी आणि विशेषतः तुमच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी तुम्ही जे विचार मांडाल, तुम्ही जे आम्हाला सूचना द्याल, तुम्ही तुमचं जे विजन आहे, जे काही सेनेबद्दल आपल्या पक्षप्रमुखांच्या बद्दल याबद्दलचं जे तुमचं विजन आहे ते पुढे नेण्यासाठी तुमचा आशीर्वाद, तुमची साथ, तुमच्या आशीर्वादानं आम्ही निश्चितच हे विचार पुढे नेण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच केलं जाईल आणि आपला आदर सन्मान या ठिकाणी राखला जाईल. आणि आपण वेळोवेळी आम्हाला तुमचं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. कारण तुमच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण तुम्ही जे मार्गदर्शन किंवा जे तुम्ही पक्षासाठी केलेलं आहे त्याच्या बाबतीतलं सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत तुम्ही त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करावं. इथून पुढच्या काळामध्ये निश्चित आम्ही आपला विचार, आपलं मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊ एवढंच मी खात्री देतो. आज उद्या येणाऱ्या 13 मेला आपले लोकसभेचं इलेक्शन आहे. या लोकसभेच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या
पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुखांनी या लोकसभेची जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर टाकलेली आहे. मी लोकांना हेच आवाहन करेन की ही आता झालेली गद्दारी, या आता जे गेलेले खासदार इकडचे राहिलेत आमच्या विरोधामध्ये बारणे, त्यांना जाण्याचं काहीच कारण नव्हतं. पण आता लोकांनी जे आता उद्धव साहेबांनी जे कोविडमध्ये जे काम केलंय, एकतर 2.5 वर्ष कोविड चालू होतं आणि नको नको भाजप नको नको त्या प्रकार करत होते इकडे. आज पूर्ण जगावरती महामारी असताना आज हे भाजप नको नको ते करत होते. या गद्दारांना सगळ्यांना पुढे होते. हे असेच गेलेले आहेत का ते? हा, तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येक जनतेला माहिती आहे. हे असे गेले नाही, यांना त्रास देऊनच गेले. आम्ही लोक इथे उद्धव साहेब पूर्ण प्रत्येक महाराष्ट्रातला एक एक माणूस कसा जिवंत राहील याकडे लक्ष देत होते. आणि हे नको भाजपवाले जे आहेत सगळे हा पक्ष शिवसेना कसा संपेल हे करत होते. आज या लोकांना जरुरी होते का? हे जेवढे आता गद्दार गेले तुम्ही आता बघा, आता गेले त्यांची काय अवस्था झालेली आहे. हे आता जे 13 गेलेले आहेत, 13 पैकी आता किती लोकांना तिकीट मिळणार तेही तुम्ही बघा. आणि तुम्ही लक्षात घ्या, आज आपण जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत वाघेरे साहेब म्हणून, त्यांचं एक तुम्ही नेचर त्यांचं बघा. आज आम्ही हेच लोक बोलतात की आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा 6 विधानसभेमध्ये फिरतोय की प्रत्येक जण विचार बोलतायत की तिथे एक अहमपणा होता. पहिला जे वारणेंकडे अहमपणा होता, गर्विष्ठ माणूस होता, आणि आज आपल्याला एकदम सोन्यासारखा माणूस मिळालेला आहे. एकदम संयमी नेतृत्व त्यांना मिळालेलं आहे. प्रत्येकाबरोबर व्यवस्थित बोलणं, प्रत्येकाबरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं. बरं आताच नाही ना, त्यांचं पहिल्यापासून त्यांचा नेचरचा तो सेम आहे. ही आता सगळं आम्हाला वाटत नाहीये की शिवसेनेला सुद्धा वाटत नाही की बाबा हे आताच आमच्याकडे 3-4 महिन्यापूर्वी आलेले आहेत म्हणून. आणि लोकांनी हा निश्चय केलेला आहे या गद्दारांना धडा शिकवून इथे 100 ना 101% इथे चांगल्या सगळ्यात जास्त जेवढ्या आपल्या शिवसेनेचे जे खासदार जे निवडून येणार आहेत सगळ्यात जास्त लीडने इथे वाघेरे साहेबांना निवडून देणार हे नक्कीच. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.